नमस्कार, मी वीनास किचन कुकिंग विथ लव मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे मस्त अशी गुबगुबीत पुरणपोळी व आमरसची थाळी। तर ही अक्षय तृतीया स्पेशल थाळी सुद्धा आहे। विदर्भामध्ये अशा पद्धतीने आमरस व पुरणपोळी सुद्धा करतात। चला तर मग आता या रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन मिळेल व वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया। तर विदर्भ पद्धतीची पुरणपोळी आज मी बनवणार आहे। शक्यतो ही पुरणपोळी विदर्भामध्ये जास्त प्रमाणात बनवल्या जाते। पुरणपोळी बनवण्याकरता मी 1 ग्लास हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे व 2 चमचे तांदूळ घेतलेले आहे। आता हे दोन्ही साहित्य एकत्रित करायचे आहे व याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तांदूळ घातल्यामुळे आपल्या या पुरणाला छान अशी बाइंडिंग येते, त्यामुळे 1 ते 2 चमचा आपल्याला यामध्ये तांदूळ घालायचा आहे। कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण ही डाळ स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेऊया। डाळ 2 पाण्याने धुतल्यामुळे यावरची पावडर वगैरे सगळं निघून जातं। डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे व कुकरमधल्या पाण्याला सुद्धा छान अशी उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण ही संपूर्ण डाळ घालून घेऊया। तर डाळ शिजवण्याकरता थोडं जास्तच पाणी वापरा, त्यामुळे पुरणाची ही डाळ छान अशी शिजल्या जाते। कमी पाणी वापरलं तर डाळ छान अशी शिजल्या जाणार नाही, त्यामुळे पाण्याचा वापर थोडा जास्त करा। त्यानंतर कुकरचं झाकण लावून आपल्याला याला 4 ते 5 शिट्ट्या करायच्या आहे। जर तुमच्या कुकरमध्ये जास्त लवकर डाळ शिजत असेल तर 3 शिट्ट्यामध्ये सुद्धा तुम्ही ही डाळ शिजवू शकता। तर डाळ छान अशी शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता। तर ही डाळ छान अशी शिजलेली आहे। आता थोडंसं याला आपण परतून घेऊया व यामध्ये जेवढी आपण डाळ घेतलेली आहे त्याच्यात थोडंसं जास्त म्हणजेच 1.5 ग्लास आपल्याला साखर घालायची आहे। तर 1 ग्लास पुरणासाठी मी 1.5 ग्लास साखर घेतलेली आहे। तुम्हाला गोडाचे प्रमाण जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त साखर घातली तरीही चालेल, किंवा याऐवजी तुम्ही गूळ वापरला तरीही चालेल। तर आता साखर यामध्ये घालायची आहे व याला छान असं मिक्स करून हे पाकावर येईपर्यंत शिजवायचं आहे। तर छान अशी ही डाळ आपल्याला पाकावर येईपर्यंत शिजवायची आहे। शक्यतो ही डाळ लो टू मीडियम फ्लेमवरच शिजवा। जर हाय फ्लेमवर शिजवली तर ही डाळ करपू शकते, त्यामुळे आपल्याला ही लो टू मीडियम फ्लेमवरच शिजवायची आहे। तर ही डाळ छान अशी शिजलेली आहे। डाळ शिजल्यानंतर हलकासा याचा कलर चेंज होतो, हलकासा ब्राऊन कलर याला येतो। आता यामध्ये आपण 1 वाटीभर दूध पावडर म्हणजेच मिल्क पावडर घालायची आहे, त्यामुळे हे पुरण चवीला अतिशय उत्तम लागतं। अगदी पेढ्यासारखं हे पुरण लागतं। त्यानंतर 1 चमचा आपल्याला यामध्ये वेलची पूड व अर्धा चमचा आपल्याला यामध्ये जायफळ पूड घालायची आहे। तर याला छान असं मिक्स करायचं आहे। तर हे संपूर्ण साहित्य घातल्यानंतर याला मिक्स करायचं आहे। यामुळे या पुरणाला छान अशी चव येते, त्यामुळे यामध्ये तुम्ही नक्की मिल्क पावडरचा वापर करून बघा। कसा वाटतो मला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर गुठळ्या मोडेपर्यंत याला छान असं मिक्स करून घेऊया व गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे। आता हे संपूर्ण मिल्क पावडर यामध्ये मिक्स झालेलं आहे। पुरण सुद्धा छान असं शिजलेलं आहे। तर हे पुरण आपल्याला गरम गरमच वाटून घ्यायचं आहे। त्यासाठी मी या ठिकाणी पुरण बारीक करण्याकरता मी या ठिकाणी पुरण यंत्राचा वापर केलेला आहे व बारीक छिद्राची चाळणी या ठिकाणी मी वापरलेली आहे। जर तुमच्याकडे अशा प्रकारचं पुरण यंत्र नसेल तर तुम्ही जी पुरणची चाळणी असते त्याने सुद्धा हे पुरण काढू शकता। यामध्ये आपल्याला पुरण घालायचं आहे व खाली आपल्याला एक मोठं भांडं ठेवायचं आहे, त्यावरच आपल्याला हे पुरण यंत्र ठेवायचं आहे। गरमागरमच पुरण आपल्याला या पुरण यंत्रामधून काढायचं आहे। थंड झालं तर ते लवकर निघत नाही व पुरण यंत्र फिरवायला सुद्धा खूप जड जातं, त्यामुळे गरम असतानाच हे पुरण आपल्याला या पुरण यंत्रामधून बारीक वाटून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे गोल फिरवून मी हे पुरण या पुरण यंत्रामधून वाटून घेणार आहे। पुरण यंत्रामध्ये हे पुरण फिरवल्यामुळे पुरण छान असं बारीक वाटलं जातं। तर तुम्ही बघू शकता या पुरण यंत्रामधून मस्त असं हे बारीक पुरण वाटलं जात आहे। तर अशा प्रकारे मी संपूर्ण पुरण वाटून घेतलेलं आहे। फॅनच्या हवेखाली आपल्याला हे पुरण थंड व्हायला ठेवायचं आहे। आता पुरण बनवण्याकरता लागणारं पीठ मळून घेऊया। त्यासाठी मी 1 वाटी पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। मिठाचं प्रमाण थोडं जास्तच घाला व हे संपूर्ण मीठ यामध्ये मिक्स करायचं आहे। त्यानंतर यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे।
1 वाटी पीठ मी या ठिकाणी घेतलेलं आहे व हे तेल यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व थोडं थोडं पाणी घालून याचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. अगदी जास्त पातळही नाही व अगदी जास्त घट्ट पण नाही, अगदी मीडियम कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे पीठ मळायचं आहे व एक 10 ते 15 मिनटं याला रेस्ट करायला ठेवायचं आहे. त्यामुळे ते छान असं मुरतं व त्याला छान असा तारसुद्धा सुटतो. अशा प्रकारे मी हे पीठ मळून घेत आहे. थोडं थोडं पाणी घालूनच आपल्याला हे पीठ मळायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं हे पीठ छान असं मळून झालेलं आहे व 10 ते 15 मिनटं याला रेस्ट करायला ठेवूया. तोपर्यंत आपलं पुरणसुद्धा थंड होतं. एक 10 ते 15 मिनटानंतर आपली ही पीठ छान असं मुरलेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त असे पीठ मुरलेलं आहे. आणखी याला थोडंसं आपल्याला मळून घ्यायचं आहे. छान असं मळल्यामुळे आपल्या पोळ्या छान होतात. तर आता याचा आपण एक छोटासा गोळा घेऊया. याच्या आपण पोळ्या तयार करून घेऊया. छोटासा मी या ठिकाणी एक गोळा घेतलेला आहे. त्याला पिठात थोडंसं बुडवायचं आहे. त्यानंतर याला आपल्याला लाटायचं आहे. पातळ व गोल अशी याची आपल्याला पोळी लाटायची आहे. तर पातळ अशी याची आपल्याला पोळी लाटायची आहे. थोडंसं पीठ घेऊन आपल्याला ही पोळी लाटायची आहे, जेणेकरून ते पोळपाटाला चिटकणार नाही. अशा प्रकारे मी पातळ व गोल पोळी लाटून घेतलेली आहे. आता यावर आपण पुरण भरूया. तर 1-2 चमचा पुरण यावर आपल्याला घालायचं आहे. पुरणसुद्धा आपल्याला छान थंड करूनच यावर घालायचं आहे. गरम पुरण घालायचं नाही, नाहीतर पोळी फाटू शकते. अशा प्रकारे आपल्याला पुरण भरायचं आहे व हाताने दाबून याला आपल्याला ज्याप्रमाणे आपण बटाट्याचा पराठा तयार करतो त्याप्रमाणे आपल्याला याला अशा प्रकारे बंद करायचं आहे. तर हाताने दाबून दाबून आपल्याला याला बंद करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला हाताने आकार द्यायचा आहे व पुरण आपल्याला यामध्ये दाबायचं आहे. ज्याप्रमाणे आपण मोदक बनवतो त्याप्रमाणे आपल्याला हे करायचं आहे. तर अशा प्रकारे पुरण आतमध्ये दाबून याचा आपल्याला गोल असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर याचा गोल गोळा तयार करून झालेला आहे. आता पोळपाटावर थोडंसं आपल्याला पीठ घालायचं आहे व त्यानंतर आपल्याला ही पुरणपोळी लाटायची आहे, जेणेकरून ही पुरणपोळी पोळपाटाला चिटकणार नाही. तर त्याआधी आपल्याला या पोळपाटावर पीठ घालायचं आहे. अशा प्रकारे यावर आपण पीठ घालून घेऊया व अगदी हलक्या हाताने आपल्याला ही पुरणपोळी लाटायची आहे. जास्त दाबून आपल्याला ही पुरणपोळी लाटायची नाही, नाहीतर ती बेलण्याला चिटकू शकते. त्यामुळे अगदी हलक्या हाताने आपल्याला ही पुरणपोळी लाटायची आहे. जास्त पातळसुद्धा आपल्याला ही पुरणपोळी करायची नाही, थोडी जाडसरच आपल्याला ही पुरणपोळी करायची आहे. तर अशा प्रकारे हलक्या हाताने लाटून छान अशी गोलसर आपली पुरणपोळी तयार आहे. आता आपण याला भाजून घेऊया. तर अशा प्रकारे या पुरणपोळीवर थोडंसं पीठ आपल्याला टाकायचं आहे व हलक्या हाताने ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. त्यामुळे बेलण्याला पुरणपोळी चिटकत नाही. तर आता ही पुरणपोळी लाटून झालेली आहे. ही आता आपण तव्यावर टाकून शेकून घेऊया. त्या पुरणपोळीवर आपण तव्यावर टाकून शेकून घेणार आहोत. एका साईडने छान अशी भाजल्यानंतर आपल्याला ही दुसऱ्या साईडने सुद्धा भाजायची आहे, परंतु याला आपल्याला उलथण्याला उचलायचं नाही. तर अशा प्रकारे या तव्याला एका कापडाने पकडून अशा प्रकारे आपल्याला याला उलटून घ्यायचं आहे. जर ही पोळी आपण उलथण्याने उचलली तर ही पोळी तुटू शकते. त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला तवा उचलूनच ही पोळी उलटायची आहे. तर आता एका साईडने सुद्धा आपली ही पोळी तयार झालेली आहे. आणखी याला उलटून दुसऱ्या साईडने आणखी आपण याला शेकून घेऊया. अशा प्रकारे दोन्ही साईडने आपल्याला या पोळीला छान असं शेकून घ्यायचं आहे. लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला ही पोळी भाजायची आहे. तर आता आपली ही पोळी दोन्ही साईडने भाजून तयार आहे. त्याला मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ही पोळी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. त्यावर आपल्याला तूप टाकायचं आहे. तर मस्त अशी ही गुबगुबीत अशी पुरणपोळी आपली तयार आहे. तर यासोबत लागणारा आपण आमरस तयार करून घेऊया. तर आता आपण आमरस बनवायला घेऊया. त्यासाठी मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेले होते व 5 ते 6 कच्चे आंबे या ठिकाणी मी घेतलेले आहे व या पाण्यामध्ये याला घालून घ्यायचे आहे. तर हे आंबे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. त्यानंतर एका भांड्यामध्ये आपल्याला हे आंबे घालून शिजवायचे आहे. झाकण ठेवून हे आंबे आपल्याला छान असे शिजवून घ्यायचे आहे. तोपर्यंत आपण गुळाचं पाणी तयार करून घेऊया. त्यासाठी मी पावशेर गूळ घेतलेला आहे. त्यामध्ये पाणी घालून ते गॅसवर उकळायला ठेवायचं आहे. त्यामुळे हा गूळ छान असा विरघळतो.
तर आता गुळाचं पाणी होईपर्यंत आपले हे आंबे छान असे शिजलेले आहे, मस्त असे आंबे शिजलेले आहे. त्याला आता आपण काढून घेऊया. चमच्याने आपल्याला दाबून बघायचं आहे की आपले हे आंबे शिजले की नाही. तर आता हे आंबे शिजलेले आहे. आता आपण हे आंबे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर फोकच्या साहाय्याने आपल्याला हे आंबे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. संपूर्ण आंबे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे. याला थोडंसं आपल्याला थंड करायचं आहे. यामध्ये आपण थोडंसं थंड पाणी घालून घेऊया व याला आपण फोडून घेऊया. 1 ग्लास थंड पाणी घालून आता हे आपण या पाण्यामध्ये या आंब्यांना चुरून घेऊया व याचा संपूर्ण गर आपण काढून घेऊया. तर या ठिकाणी आपल्याला कच्च्याच आंब्याचा वापर करायचा आहे, पिकलेले आंबे आपल्याला वापरायचे नाही. तर अशा प्रकारे आपल्याला या आंब्यातील संपूर्ण गर काढून घ्यायचा आहे. थंड पाण्यामध्ये चोळून चोळून आपल्याला या आंब्यातील गर काढून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मी संपूर्ण आंबे फोडून घेतलेले आहे व त्यातील गर सुद्धा काढून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या आंब्यातील व या सालीतील संपूर्ण गर काढून घ्यायचा आहे. जर तुम्हाला वाटलं की यामध्ये थोडं पाण्याचे प्रमाण कमी वाटले तर तुम्ही थोडंसं यामध्ये पाणी घालू शकता. आता या आंब्याचा गर निघालेला आहे व रईच्या साहाय्याने आपल्याला हे पातळ करायचं आहे, जेणेकरून त्यातील संपूर्ण गुठळ्या मोळून जाईल. आता यामध्ये आपण जे गुळाचं पाणी तयार करायला ठेवलेलं होतं ते गुळाचं पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे. तर गाळणीने गाळून आपल्याला यामध्ये गुळाचं पाणी घालायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये जे खडे वगैरे असतात ते संपूर्ण निघून जाईल. संपूर्ण गुळाचं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. आता याला या रईच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया. तर अशा प्रकारे या गुळाच्या पाण्याला या रसामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे आमरस व गुळाचं पाणी एकसारखं मिक्स झालं की आपण याला गॅसवर लो टू मीडियम फ्लेमवर शिजवायला ठेवूया. लो टू मीडियम फ्लेमवर छान अशी उकळी येईपर्यंत आपल्याला हा आमरस शिजवायचा आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे. आता आपल्या आमरसाला छान अशी उकळी आलेली आहे. तुम्ही बघू शकता याचा कलरसुद्धा हलकासा चेंज झालेला आहे, अगदी ब्राऊन कलर याला आलेला आहे. तर आता आपला हा आमरस तयार आहे. छान अशी याला उकळी आली की गॅसची फ्लेम बंद करून द्यायची आहे व आपला हा आमरस थंड करायला ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला याला सर्व करायचं आहे. तर आता आमरससुद्धा तयार आहे व पुरणपोळीसुद्धा तयार आहे. तर आता आपण याची प्लेटिंग करूया. मस्त अशी ही गुबगुबीत पुरणपोळी तयार आहे. ती मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. त्यासोबत लागणारा आमरससुद्धा तयार आहे. तर यासोबत आपण छान अशी पांढरी शुभ्र चिकाची कुरडी व पापड ठेवलेला आहे. त्यानंतर मस्त असे भजी ठेवायचे आहे. तर अशा प्रकारे आपली ही पुरणपोळी व आमरसाची थाळी तयार आहे. त्यानंतर भातसुद्धा या ठिकाणी मी ठेवलेला आहे. पुरणपोळी व आमरसाची थाळी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील. धन्यवाद.